तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 5वी व वर्ग 8वी या क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे. तर सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला MSCPune.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ओपन करायचं आहे. त्याचनंतर त्यावर तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप दिसेल. त्या ठिकाणी इयत्ता 4थी व इयत्ता 7वी 2026 करिता आणि इयत्ता 5वी ते 8वी 2026 करिता फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात करणार आहेत. तर 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप आपल्याला दिसेल. त्यावरती येस क्लिक करून समोर जायचं आहे. त्याचबरोबर समोर आपल्याला दिसेल बघा, स्कूल लॉग इन, शाळा लॉग इनवरती क्लिक करून आपल्याला शाळेचा कोड टाकून त्या ठिकाणी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बघा अशा प्रकारचा एक पॉपअप येईल, त्याला कंटिन्यू करायचं आहे. आता कंटिन्यू झाल्याच्या नंतर हे बघा आपल्या अशा प्रकारे आपली साईट ओपन झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला दाखवू शकते बघा, क्लास 5चं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे पॉपअप आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी खाली येऊन काय करायचं आहे बघा, आता इथे दाखवतं आहे बघा आपल्या विद्यार्थ्यांचं आवेदन क्रमांक. त्यासाठी आपल्याला गॅलरी या गॅलरी ओपन करायची. आपल्या फोल्डरमधून फोटो आहे, आपल्याला फोटो अपलोड कसा करायचा, फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अशा प्रकारचा साईज किती फोटो आपल्याला त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्यासाठी गॅलरीत जायचं आहे आणि आपल्याला तो फोटो घेऊन या ठिकाणी 200 DPI मध्ये स्कॅन करायचा आहे. आता फोटो स्कॅन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर फोटोला आपल्याला राईट क्लिक करून तो फोटो पेंटमध्ये ओपन करायचा आहे. आता फोटो पेंटमध्ये ओपन झाल्याच्या नंतर बघा, असं बघू शकता तुम्ही, पेंटमध्ये ओपन झाल्याच्या नंतर याला होम पेजला क्लिक करून त्याला क्रॉप ऑप्शन करायचं आहे. त्या ठिकाणी फोटो आपल्याला क्रॉप करायचा आहे. आता फोटो आणि सिग्नेचर दोन्ही क्रॉप करून घेतल्याच्यानंतर तो फोटो आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. आता फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला. त्याच्यानंतर आपल्याला वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी आपल्याला पहिला पॉपअप आहे बघा, फोटो अपलोड कसा करायचा. तर त्या ठिकाणी अपलोड फाईल या ठिकाणी क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला तो फोटो त्या ठिकाणी ओपन करून सेव्ह करायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी फोटो दिसतो. त्याचबरोबर त्याचं आडनाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आडनाव झाल्याच्या नंतर त्याचं प्रथम नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. प्रथम नाव झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे. वडिलांचे नाव झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांच्या आईचे नाव आपल्याला या कॉलममध्ये टाकायचे आहे. या ठिकाणी आईचे नाव टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी खाली बघू शकता तुम्ही, विद्यार्थी मेल किंवा फिमेल, या ठिकाणी विद्यार्थी मेल असेल तर मेल करायचं आहे किंवा फिमेल असेल तर फिमेल ऑप्शन क्लिक करून समोर हा विद्यार्थी दिव्यांग आहे किंवा नाही, नो या बटनावरती क्लिक करून समोर आपल्याला त्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची बघा. आता डेट ऑफ बर्थी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ टाकून घेऊ. डेट ऑफ बर्थ सिलेक्शन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बाजूला तुम्ही दाखवते बघा, तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, या ठिकाणी आपल्याला यस असं क्लिक करायचं आहे. महाराष्ट्राचा रहिवासी यस असं क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला तुम्ही बघू शकता खाली आधार नंबर दिलेला आहे. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपल्याला महाराष्ट्राचा रहिवासी आहे का या ठिकाणी होय करून आपल्याला खालील ऑप्शन आहे बघा, आधार क्रमांक, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक फिल करायचा आहे बघा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा अचूक असा आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर त्यांची कास्ट या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. आता कास्ट टाकल्याच्या नंतर याच्याच ठीक बाजूला बघा परीक्षेचे माध्यम, तर ते आपल्याला इंग्लिश असे करायचे आहेत. त्याच्यानंतर तर विद्यार्थी अभ्यासक्रम NCERT महाराष्ट्र असा ऑप्शन आपल्याला खाली दिसेल.
त्याच्यानंतर वडिलांचे उत्पन्न जे आहे ते 1,00,000च्या आत या ठिकाणी टाकायचे. त्याचबरोबर खाली जाऊन बघा, तर आपल्याला दाखवते बघा आदिवासी क्षेत्रातील माहिती. आता आपण शासनाने जाहीर केलेल्या क्षेत्रात आहे किंवा नाही, नसेल तर नो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि समोर ॲज इट इज जसं आहे तसं ठेवायचं. त्याच्यानंतर खाली आहे बघा शुल्क, आणि शुल्कच्या खाली आहे बघा बँक खात्याची माहिती. तर आपल्याला सर्वप्रथम पॅरेंटचं या ठिकाणी संयुक्त खाते आहे, जॉईंट खाते असेल तर संयुक्त, या ठिकाणी जॉईंट खाते असेल तर जॉईंट टाकायचं आहे. त्या ठिकाणी खात्याचं जे खातेदार आहे त्यांचं नाव, बँकेचं नाव फिल झाल्याच्या नंतर साईटला IFSC कोड, या ठिकाणी अचूक IFSC कोड टाकून खाली या ठिकाणी आपल्याला बँकेचं नाव टाकायचं आहे आणि ही माहिती अचूक आपल्याला भरायची आहे. आता ही माहिती पूर्ण भरल्याच्या नंतर आपल्याला एक खाली जाऊन एकदा चेक करून त्या बँकेचा ॲड्रेस काय आहे सगळा व्यवस्थित टाकून घ्यायचा, सगळं बघून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्या ठिकाणी आपल्याला खाली जाऊन आता आपण खाली गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला दाखवते बघा, सेव्ह आणि सबमिट या बटनावरती क्लिक केलं. सबमिट आणि सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मुलांचं पुन्हा एकदा आपल्याला रिव्ह्यू म्हणून दाखवतं. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करून त्या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे